आई बऱ्या आहात ना? घाबरले ना मी, तुम्ही अशा काय बघताय माझ्याकडे? अगं तू माहेरी जायचं ठरवलं असतं त्या काळजीने तुम्ही अशा बघत बसलायत माझ्याकडे? आई तुम्ही रात्रभर अशा बसूनात? आई अहो मी शब्द दिला ना तुम्हाला, मग मी अशी जाईन का? तुम्ही पण ना थोडा तरी विश्वास ठेवा की माझ्यावर. अगं आई तुम आई तुम्ही मला बांधून ठेवलंय, ते पण स्वतःला. अगं रात्री अपरात्री तुला जाग आली असते आणि तू माहेरी जायला निघाली असतेस म्हणजे? आई अहो ओके मी तुम्हाला शब्द दिलाय ना मी तुम्हाला सोडून नाही जाणार. आई तुम्ही बांधून कसं ठेवू शकता तुमच्या सुनेला? असं बांधता का कोणी सुनेला? ही गाठ सोडवली तर चालेल? हो. ही गाठ सोडवली तर चालेल? हो. थँक्यू. हात पाय दोन्ही बांधून ठेवलेत आई माझे तुम्ही. अगं मला वाटलं पायाची गाठ सुटली तर हाताची असलेली बरी ना. आई अहो असे हातपाय काय बांधताय तुम्ही? आपली तर मनाची गाठ आहे, ती कशी सुटेल? शुभ्रा, एखादी लग्न झालेली मुलगी रागावून जेव्हा माहेरी जायला निघते ना, त्याचा अर्थ सासरचेच कुठेतरी कमी पडलेत असा होतो. म्हणजे हे सासर आहे का माझं? म्हणजे म्हणजे मला असं वाटत होतं की ज्या घरी आपली आई असते ते बाहेर असतं मुलीचं. हे खरं आहे, सोहमच्या काही गोष्टी खरंच पटल्या नाहीयेत मला. शुभ्रा अगं मलाही नाही पटल्यात, खरंच नाही पटल्यात. आई माझ्या बॅगेतलं सामान? ते सगळं सामान त्याच्या हक्काच्या जागी गेलं. आई तुम्ही अख्खा वॉर्डरोब लावलात? तुम्ही रात्री जागून केलं ते सगळं? अगं मला वाटलं तू तुझी भरलेली बॅग बघितलीस आणि तुला माहेरी जावंसं वाटलं तर? आई किती गोड आहात तुम्ही, म्हणून तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत मी. तू काही काळजी करू नको शुभ्रा, मी आता बबड्याला कसा सरळ करते बघ. 10 दिवसात त्याला सुतासारखा सरळ करते. नक्की नक्की बघा. फ्रेश होऊन येते. बबड्या, ए बबड्या, उठतोस का राजा? सोहम, ए सोन्या, उठ रे राजा, उठतोस ना? ए सोन्या, उठतोयस ना राजा? आई उठ उठ सोहम, उशीर झालाय, उठ उठ, सकाळ झाली, उठ उठ लवकर. काय कटकट आहे राई, सकाळी सकाळी सुरू झालीस. अरे आवरायचं नाही म्हणून म्हटलं, हवं तर तू आज जाऊन झोप ना. काय म्हणालात आई? अरे 8:30 वाजल्यात, आता झोपू नकोस. आंघोळीला जा, चल जा जा, तू आवरून घे, जा जा आज जा जा, आवरून घे जा पटकन. जाणार होतीस ना, बरी थांबलीस. तुझ्यासाठी नाही थांबले, आईंसाठी थांबले. बाय द वे, माझ्या चांगुलपणाला माझा वीकनेस वगैरे समजू नकोस, कारण जर माझ्या मनात आलं ना तर
नाही, तुला इतकं घाबरायची गरज नाहीये, कारण तू कितीही खालच्या पातळीला जाऊन वागलास तरी हात वगैरे नाही उगारणार मी तुझ्यावर. अरे सोहम, तू अजून इकडेच आहेस? जा बरं, जा पटकन, जा आवरून घे, जा. बघ गेला की नाही पटकन. फक्त आई त्याला जाताना हे अंथरूण तेवढं आवरून मग जा असं म्हणाला असतात तर. अगं पण हे अंथरूण आवरणं वगैरे म्हणजे काही काम आहे का? 2 मिनिटं तर लागतात. तेच तर म्हणते मी, 2च मिनिटं लागतात. आई ब्रश कुठे आहे? आले हा बाळा. अरे नेहमी असतो तिथेच, घे की जरा. हे पण काम नसेलच ना? अगं ह्या छोट्या छोट्या गोष्टी कामं नसतात. हाताला सवय लागली ना की गोष्टी सोप्या होऊन जातात, मग त्रास होत नाही. काय ना, तुम्ही आजकालच्या मुली छोट्या छोट्या गोष्टींना पण कामं समजता ना, असं नसतं ग बाळा. नाही, मला पटतंय तुमचं आई. हाताला सवय लागली ना की गोष्टी आपोआप होऊन जातात आणि मग अजिबात त्रास होत नाही त्याचा. मग हा त्रास नको ना मुलांना व्हायला. लागू दे की सवय त्यांच्या हाताला, म्हणजे अल्टिमेटली आम्हा सुनांना सुद्धा त्रास होणार नाही. अगं पण तुला नाही करायचं त्याचं काही. मी आहे ना, मी करेन त्याचं सगळं. हो आई, मी सुद्धा तुमच्याचसाठी सांगते. आपलं ठरलंय ना 10 दिवसात सोहमला शिस्त लावायची, बदलून टाकायचं. कुठून तरी सुरुवात करावीच लागेल ना आता. मी फक्त आठवण करून देते. आई आले रे राजा. अगं म्हणजे हे ठेवून आले. बापड्या, अरे इथे ठेवला असतो तुझा ब्रश. हा, स्वतःच्या हाताने घ्यावं, ऐकतोयस ना रे? घे, हे घे आणि पेस्ट ठेवून दे हा तिकडे बाथरूम मध्ये. हा, अरे घे राजा. हा, आणि हे बघ, तोंड पुसायला तुला हा तोंड पुसायचा तुझा टॉवेल ठेव. हा ठीक आहे, जा आवर जा. हा तू. अगं ते म्हणजे मी चहा नाश्त्याचं बघायला येतच होते, पण मी त्याचं कपाट आवरलं ना, त्यामुळे त्याला काही सापडत नव्हतं. जा जा, तू आवरून घे. जा रे लवकर, उशीर होतोय ना. आणि वस्तू जागच्या जागी ठेवा. अगं इथलं तिथे झालं ना की काही सापडत नाही ना, तसं झालं जरा त्याचं. पण आई, काल तर तुम्ही फक्त माझीच बाजू आवरली होती, सोहमच्या बाजूला हातही लावला नव्हतात कपाटातल्या. अगं हो, म्हणजे कधी कधी काय होतं, गोंधळून जायला होतं ना, तसं झालं त्याचं. हे काय, सगळंच तर जागच्या जागी आहे त्याचं. हो ग, तरी पण जरा गोंधळून गेला ना तो. आई, हे तुम्ही जर असंच त्याचं सगळं काम करत राहिलात तर त्याच्यात कसा बदल होईल? अगं पण त्याला ब्रश न देऊन किंवा टॉवेल न देऊन बदल होणार आहे का त्याच्यामध्ये? उलट आणखीन चिडचिड होईल त्याची. आणि काही काम आहेत का बाळा? हातासरशे होतात अगं पटपट. आई टॉवेल. हो हो, आणते रे बाळा. हा 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 हा. चाय चाय. अगं बाई हो, तुम्ही चहा कशाला केलात? मी करणारच होते ना. हो अगं सकाळपासून तुमची दोघींची जुगलबंदी चालू होती, म्हटलं आपण चहा करून टाकावा. अहो जुगलबंदी काय म्हणताय? गंमत केली का? अरे सकाळपासून काय कमी कामात असतेस का तू? बबड्याची केवढी कामं असतात तुला. शुभ्राची बाजू घेताय ना तुम्ही? पण जर तुम्हाला एक मजा सांगू का, आई दिवसभर जे काही करतात ती मुळात कामं नाहीच आहेत असं म्हणणं आहे आईचं. हो ना, मग ही काय कामं आहेत का? हो की नाही हो? काय आहे, तू जी कामं करतेस ना ती कामं तुला कामं वाटतच नाही. आणि शुभ्राला असं वाटतं की तू खूप कामं करतेस. बरोबर ना शुभ्रा? हो हो. मग आपण एक काम करूया, आसावरीला एक दिवस विश्रांती देऊया. अहो पण कशाला? अहो मला काही त्रास होत नाही कामांचा, मला खरंच खूप आवडतं. मला माहिती आहे ग, पण शुभ्राला माहिती होते ना की तू जी कामं करतेस ती कामं नाहीच आहेत मुळे. बरोबर ना शुभ्रा? हा हो. मग आज सोहमची सगळी कामं तू कर. करून तर बघ. अहो नको नको, आधीच दोघांमध्ये खूप भांडणं होत आहेत. तर तिच्या हातून काही कमी जास्त झालं ना तर तो आणखीन चिडेल.
नाही नाही आई, डोंट वरी. मला सगळं करायला जमेल. आणि आय प्रॉमिस सोहमच्या आणि माझ्या भांडणाचा राग मी त्याच्यावर नाही काढणार. ए शुभ्रा, मला तसं नव्हतं म्हणायचं बाळा. ओके, डील डन. सो आत्तापासून पुढे 24 तास बबड्याला काय हवं नको ते शुभ्रा बघेल. हो. चालेल? हो ठीक आहे. चाय? मग मी तयारीला लागते आता. हा, तिला चहा. आलं टाकलंय, गवती चहा पण टाकलाय, थोडी लवंग आणि बाकी काय पिऊन. कसा आहे? खूप मस्त झाला. अरे म्हणजे काय. आई आई नाश्ता दे लवकर, भूक लागलीये मला. अरे आलास तू सोन्या, छान दिसतोयस रे. तुझे केस ओलेच आहेत, तुला सर्दी होईल. थांब 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 हा राजा. काय फालतू पण आहे. आई मला नाश्ता दे. आजपासून आईंची सगळी कामं मी करणार आहे. हो ना आई? का? तू एवढं टेन्शन नको घेऊस, तुला काही प्रॉब्लेम होणार नाही. तुला तुझी कामं झाल्याशी मतलब आहे ना, ती होतील. आई नाश्त्याला काय? तुम्ही बसा, एकच मिनिट. हा, हे बघ, हे आजचं मेन्यू कार्ड. मेन्यू कार्ड? जरा जास्तच स्टाईल मारते ही. आता बरोबर लटकवतो हिला. ओके, मला ना इडली, उत्तप्पा आणि उपमा दे. लवकर आण. ओके, आणते हा लगेच. आलेच. अहो, आता हे मेन्यू कार्डचं काय आहे नवीन? असं करते का मी कधी? मी त्याला एकच काहीतरी पदार्थ करते ना, म्हणजे उपमा केला, पोहे केले किंवा इडली केली, असंच करते ना. हो, पण त्याला तो पदार्थ आवडला नाही तर लगेच त्याला जे हवंय ते बनवून देतेच ना. त्यांनी मेनू कार्डच दिलं, चांगलं आहे ना. तर त्याला जे काय हवंय ते ती बनवेल. शुभ्रा, किती वेळ? ब्रेकफास्ट तयार नसतो तर उगाच मला आवरायची घाई कशाला करता? अरे तू एवढे पदार्थ सांगितले असतील, तिला वेळ लागणारच ना बाळा. सॉरी सॉरी सॉरी, झालं, मला थोडासा उशीरच झाला. एक मिनिट. हा, चला हे घ्या. वाढते हा पटकन. चटणी वाढ ना मला. हो हो देते, एक मिनिट. हा देते. ठीक आहे. अरे सोहम, तो गेम नंतर खेळ, थंड होईल ना, खाऊन घ्या आधी. अगं तू. बरं थांब एक मिनिट. हो बघा ना काय करते ती. मी असं करते का? हे घे. हा, काय करतेस? महत्वाचा गेम चाललाय ना. आई तू भरव मला. अरे तू तिला कशाला? नाही राहू दे आई. आय एम सॉरी, ऍक्च्युली माझंच चुकलं असेल. मी ना भरवायला चुकले असेल त्याला. त्याची चूक नाहीये. तुम्ही बसा ना, तुम्ही खाऊन घ्या, मी हे साफ करून. अगं मी पुसते. शुभ्रा तू तू नाश्त्यासाठी एक प्लेट घे आणि बस ना. एवढं साफ करते आणि मग खाते. तुम्ही बसा बरं. असं नको करूस ग, तू आमच्या सगळ्यांबरोबर बस ना. एकत्र बसूया ना आपण. हेच तर मी सुद्धा रोज तुम्हाला सांगते ना आई. तुम्ही ऐकलंय कधी? नेहमी सगळ्यांच्या शेवटी बसायचं असतं ना तुम्हाला. आमच्या बरोबर कधीतरी ब्रेकफास्ट केलाय, मग आता मी सुद्धा शेवटीच करेन. तुम्ही बसा ना, खाऊन घ्या. आई बसा बरं, बसा. अरे बाबड्या, आता तू कुठे चाललायस? खाऊन तरी जा ना. नाही नको, पोट भरलं माझं. अरे पण
करतेस हे? खाते तू तू वेगळी बशी घे ना. मी वाढू का तुला? आई अहो राहू द्या, हे फुकट नाही का जाणार. हे संपवते आधी, मग बघू. असावरी हो. आई मी तुम्ही बसा, शांतपणे बसा आणि खा, मी बघते. अगं पण तू तू खाल्लंही नाहीस ग बाळा. शुभ्रा, अहो बघा ना, एक घास सुद्धा धड खाल्ला नाही बिचारीनी. आई चल मी निघतो. हो हो, झालं का रे तुझं बाबड्या? थांब हं, मी तुला तुझे शूज देते. घे. हा आई, हे माझं काम आहे, द्या. अगं काहीतरी काय? अगं द्या बरं. शुभ्रा. आई घे रे राजा. हो बघा ना कसं करते शुभ्रा. तिला त्रास होईल ना असं करून. तुला नाही होत? रात्री झोपताना किती दमलेली असतेस तू. कंबर दुखत असते, पाय दुखत असतात. कशामुळे? असावरी हे बघ, माझ्या लेकाने आणि सुनेने माझ्यासाठी छान साडी आणली. बघू काकू. शुभ्रा तू, मला वाटलं सोहमला बूट घालतेस म्हणजे असावरीच असणार. सासूची सून शोभते हा. काय ग, सुनेला खास ट्रेनिंग वाटतं. खरंच काल परवापर्यंत तू सोहमच्या पाठीपुढे करायचीस, आता शुभ्रा त्याची सेवा करते. खरंच कौतुक आहे शुभ्राचं. अगं आजकालच्या मुली कुठं एवढं करायला बसलायत. अगं ही बघ, अजयने माझ्यासाठी ना साडी घेतली. हो का? छान आहे काकू. अरे वा, खरंच छान आहे. हो चल मी निघतो. आई मला पैसे दे. हो देते. हं. थांबा आई, मी देते. आलेच. हा काय ग, सोहम सगळे पैसे तुझ्याकडेच ठेवायला देतो? नाही म्हणजे आजकाल आई पैसे दे ग, पैसे दे ग असं नेहमी मोठ्यांनी ओरडत असतो. अगदी आमच्या घरापर्यंत ऐकू येतं. हो म्हणजे तो मला. अगं निक, हे बघ विसरलेच मी. काय वेंधळी, अगं भिशीचे पैसे द्यायला आले होते. तू दे दातेकडे जाशील ना, तेव्हा तुझ्या बरोबर माझे पण पैसे दे. हो काकू. येते. हा येते. निघते रे सोहम. हा आई चल, शुभ्रा खूप वेळ लावते, दे मला दे. तू अरे, तिच्याकडनं नंतर पैसे घे. निघतो मी. हो बाबड्या, सांभाळून जा रे बाळा. हे काय, सोहम गेला? हा, त्याला उशीर होत होता, तो गेला. त्याची बॅग त्याने इथेच सोडली आहे. पण अगं बाई बघ, काही महत्वाचं राहिलं का त्याच्यामध्ये बघ. हो, एक मिनिट. हा खूपच महत्वाची गोष्ट विसरून गेले आई सोहम. हो का? ही बघा.